किती लीड ठाकरे बंधूंना किती लीड मिळेल या मी निवडणुकीत? कधीच लीड बीड मोजत नाही. आकडा मी आकडा पण सांगत नाही. मी आकड्यातला माणूस नाही. मला एवढं माहिती आहे, शिवसेना मनसेचा महापौर मुंबई महानगरपालिकेत महापौर पदावरती बसेल तो मराठी असेल थेट तुम्ही आणि सांगून त्याला जो काही आकडा लागतो तो आम्हाला मिळेल. आता तो आकडा काय आहे तो तुम्ही शोधायचा. थेट तुम्ही वक्तव्यच केलेलं आहे की या ठिकाणी महापौर हा ठाकरे बंधूंचाच असणार आणि तो मराठीच असणार, जे खरं तर विधान केलं जात आहे. तुम्हाला वाटतं काही ठिकाणी नाराजीचा फटका बसू शकतो? नाराजीचा फटका प्रत्येक निवडणुकीत बसतो. ही काही निवडणूक त्याच्यासाठी वेगळी आहे असं काही मला वाटत नाही. उमेदवार एकालाच देता येते, त्यामुळे 4-4 कार्यकर्ते प्रत्येक वॉर्डात असे असतात की ज्यांना असं वाटतं की आपण कॅपेबल आहोत. नाराज होणं साहजिक आहे. बसेल पण इतका नाही बसणार. मला असं वाटतं की लोक सुज्ञ असतात. हं. लोक ठरवतात काय करायचं ते. 16 तारखेला अगदी शेवटचाच प्रश्न, 16 तारखेला जेव्हा या सगळ्याविषयी तुम्ही म्हणताय की मुंबई महानगरपालिकेवर महापौर ठाकरे बंधूंचाच बसेल, तो मराठीच असेल, यावेळी मात्र या क्षणी हे पुढचे 5 दिवस हे फार महत्वाचे आहेत. 13 तारखेपर्यंत प्रचाराची अक्षरशः रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. ठाकरे बंधू मैदानात उतरलेले आहेत. काय सांगाल तुम्ही? 16 तारीख ही ठाकरेंच्या शिवसेनेकरता मनसेकरता तो दिवस कसा असेल? 16 तारीख ही विजयाची असेल आणि ती बाळासाहेबांना आनंद देणारी असेल. कारण बाळासाहेबांचं नाव पुसण्याचा जे प्रयत्न करतायत त्यांना दिलं गेलेलं ते उत्तर असेल. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. परबसाहेब, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल मनापासून आभार. 16 तारीख ही विजयाची असेल आणि ती बाळासाहेब ठाकरेंना आनंद देणारी असेल. इतकंच नाही तर महानगरपालिकेवर महापौर आमचाच बसेल आणि तोही मराठीच बसेल असा विश्वास या ठिकाणी अनिल परब यांनी व्यक्त केलेला आहे. तुर्तास या नोटवर इथंच थांबतोय, पण अपडेट होण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी.